तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय, पण तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. तुम्हाला हवे तेवढे पैसे त्यातनं तुम्हाला मिळवता येत नाहीये. तुम्ही बहुतेक 2 चुका करताय, ज्या मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पहिली चूक, तुम्ही निफ्टीच्या किंवा बँक निफ्टीच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करताय. मुळात ऑप्शन्सचा जो जन्म झाला होता, तो हेजिंग करण्याकरता झाला होता. ऑप्शन्सचा जन्म ट्रेडिंग करण्यासाठी झालेलाच नाहीये. तुम्ही इन्स्ट्रुमेंटच चुकीचं निवडलंय ट्रेड करायला. ऑप्शन्स हे हेजिंग करण्याचे इन्स्ट्रुमेंट आहे. फ्युचर्स हे ट्रेडिंग करण्याचे इन्स्ट्रुमेंट आहे. फ्युचर्सला मार्जिन जास्ती लागतं. ऑप्शन्स परवडतात म्हणून तुम्ही ट्रेड करता. हाच तर सापळा आहे. लॉटरीचं तिकीट परवडतं म्हणून लोक विकत घेतात. पण आजपर्यंत लॉटरी विकत घेतलेला माणूस एक तरी श्रीमंत झालाय असं तुम्हाला माहिती आहे का? दुसरी चूक, तुम्ही जे ट्रेड्स घेताय ते रेसिंग अगेन्स्ट टाइम असे होत आहेत. स्टॉक मार्केट हे 9:15 ते 3:30 एवढाच वेळ चालू असतं. तुम्हाला तर एंट्रीच जर का 12, 12:30 नंतर मिळाली असेल, तर तुमचा ट्रेड चालण्यासाठी फक्त 2 तास तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्या 2 तासात तुम्हाला हवी ती मुवमेंट मिळेलच असं नाही. त्या ट्रेडमध्ये मुवमेंट येण्यासाठी जो वेळ हवा तो वेळच मुळात नाहीये, कारण मार्केटच बंद होणार आहे. थोडक्यात काय, तर तुम्हाला पुण्यावरनं किंवा मुंबईवरनं दिल्लीला जायचंय, पण तुमच्याकडे एकच तास आहे. तुम्ही पोहोचूच शकत नाही. तुम्हाला रस्ता जरी माहित असला तरी तुम्ही पोहोचू शकत नाही. तुमचे ट्रेड्स जर का रेसिंग अगेन्स्ट टाइम असे होत असतील, तर तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायला हवं. कमोडिटी मार्केट हे सकाळी 9 पासून रात्री अगदी 11:30 पर्यंत चालू असतं. तुम्ही घेतलेला ट्रेड चालण्यासाठी जो काही वेळ द्यायला हवा, तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये देणं सोयीस्कर असेल. तुम्ही घेतलेला ट्रेड हा टार्गेट पर्यंत चालण्यासाठी तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये पुरेसा वेळ देता येईल. तुमचे ट्रेड्स हे रेसिंग अगेन्स्ट टाइम असे होणार नाहीत. ह्या 2 चुका जर तुम्ही टाळू शकलात, तर इंट्राडे ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स तुमचा नक्की बदलेल. माझा मुद्दा पटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.